राज्यात प्रामुख्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तर आज कोकणासह मराठवाड्यात काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून राज्याच्या उर्वरित भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असून नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. मंगळवारी मुंबई, पुणे घाटमाथा, ठाणे, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाच्या अभावी पिकांना फटका बसतोय, तर उन्हाचा चटका वाढल्यानं उकाड्यातही वाढ झाली आहे. ऊन सावल्यांचा खेळसुद्धा काही भागांमध्ये अनुभवायला मिळतोय. समुद्रसपाटीवरील मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा 0.9 किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय असून सध्या श्रीगंगानगर, रोहतक, हरदोई, वाराणसी, डाल्टागंज, पुरुलिया आणि दिघा मार्गे जातोय. हा पट्टा ईशान्य बंगालच्या उपसागरापुढे विस्तारलेला आहे. तसंच पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेश लगत समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण गुजरात मार्गे ईशान्य अरबी समुद्रापर्यंत पसरलेली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.